पवित्र शास्त्रात मंडळीबद्दल नव्या करारात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। ख्रिस्ताने मंडळीसाठी आपला अनमोल प्राण त्या वधस्तंभावरती दिला। मंडळी तयार होत आहे, संपूर्ण विश्वामध्ये ख्रिस्ताची वधू तयार होत आहे आणि ठिकठिकाणी असंख्य अशा अलौकिक अद्भुत साक्षी घडत असताना आपण ऐकत आहोत। वास्तविक पाहता पात्मा नावाच्या बेटावरती ज्यावेळेस योहानाला प्रकटीकरण झालं, जो येशूचा शिष्य येशूच्या हृदयाला टेकलेला होता, त्याला हृदयातील गोष्टी कळाल्या आणि प्रभूने दर्शन देऊन असंख्य गोष्टी पूर्ण या प्रकटीकरणाच्या 22 अध्यायांमध्ये योहानाला प्रकट केलेल्या आहेत। आणि या प्रकटीकरणाच्या पुस्तकात 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायांमध्ये 7 मंडळांविषयी लिहिलेलं आहे। त्यात पहिली मंडळी इफिस, दुसरी स्मुर्ना, परगम, थुवतिरा, सार्दिस, फिलदेल्फिया, लावदिकिया, अशा ह्या 7 मंडळ्या या ठिकाणी पवित्र शास्त्रात आपल्याला पाहायला मिळतात। या 7 मंडळांबद्दल परमेश्वर ज्यावेळेस 7 मंडळांना संदेश देत आहे, या 7 मंडळांचे 7 विभिन्न संदेश आहेत। काही मंडळ्या आहेत त्या जगिक मोहपाशात अडकलेल्या आहेत, काही मंडळ्या अशा आहेत की ज्या स्वतःच्या बुद्धीने आणि ज्ञानाने चालतात, काही मंडळ्या या ठिकाणी अशा आहेत की त्यांना फक्त दिखावा आवडतो, काही मंडळ्या या 7 मंडळांपैकी अशा आहेत की त्या गरिबीमध्ये आहेत, दारिद्र्यामध्ये आहेत, पण त्या देवाशी एकनिष्ठ आहेत। काही मंडळांमध्ये चुकीची शिक्षण आलेली आहेत, काही मंडळांमध्ये आपण पाहतो की बलामाचं शिक्षण म्हणा किंवा त्या इजबेलचं त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे आणि ती दुष्टात्म्याची सेना आहे प्रियांनो, त्याचं कार्य मंडळीमध्ये घडताना आपण पाहतो। या 7 मंडळांपैकी प्रभूने 6 मंडळांना दोष लावलेला आहे त्यांच्या चुकांबद्दल, परंतु एक अशी मंडळी आहे जिचं नाव आहे फिलदेल्फियाची मंडळी। त्या मंडळीकडे एकही दोष प्रभूला आढळला नाही आणि ही एक आदर्श मंडळी आहे। त्या फिलदेल्फियाच्या मंडळीसारखी या विश्वातली प्रत्येक मंडळी तयार व्हावी जी प्रभूला आवडेल। आमच्यामध्ये 1% देखील सैतानाचा गौरव होता कामा नये, ही परमेश्वराची आमच्याकडून अपेक्षा आहे। परमेश्वराची मंडळी कशी असावी हे परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे। जसं विवाह करताना मुलगा मुलीच्या घरी मुलगी पाहायला जातो आणि मग त्या ठिकाणी बरेच प्रश्न विचारले जातात, हो की नाही? अशी पद्धत आहे। मुलगी बघायला जाताना तिला प्रश्न विचारतात, तुला स्वयंपाक येतो का, तुला गीत गाता येतं का, तुला बायबल वाचता येतं का, तू काय करू शकते, काय नाही, तिचा इंटरव्ह्यू घेतला जातो। मुलाला पण प्रश्न विचारले जातात आणि ज्यावेळेस मुलगा मुलगी पसंती दाखवतात, दोन्ही परिवार पसंती दाखवतात, मग जाऊन कुठं ते लग्न घडतं। नाहीतर मग मुलीचे केसच लहान आहेत आणि मुलगी अशीच आहे आणि मुलगा तसाच आहे, मग त्याच्यात ते लग्न काही जमत नाहीत। पण ज्यावेळेस दोघांनाही वाटतं की हा लाईफ पार्टनर म्हणून ही व्यक्ती माझ्यासाठी सिद्ध केली आणि ही देवाची योजना आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तुम्ही अपेक्षा ठेवून जर तुमचे विवाह करता तर तो स्वर्गीचा देव पण त्याच्या वधूकडून अपेक्षा करत आहे आणि त्याचा अपेक्षा करणं रास्त आहे। देवाच्या लोकांनो, जर ख्रिस्त वधस्तंभावरती मेला नसता तर आम्ही मंडळी अपवित्रतेत असलो असतो का? कारण की आम्हाला शुद्धीसाठी देवाच्या लोकांनो, आज तुम्ही चर्चला येताना बरोबर आपले बायबल घेऊन आलेले आहेत, किती लोक आमेन म्हणतील, हो की नाही? आपण बायबल घेऊन चर्चला आलो, पण त्या काळामध्ये लोक चर्चला येताना कोणी कोकरू, कोणी बकरा, कोणी काय 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 चर्चकडे येताना, देवाकडे येताना घेऊन यायचे आणि काय करायचे, आठवडाभर पाप करायचं आणि मग जाऊन बरोबर तिकडे समर्पण देऊन टाकायचं, प्रभू क्षमा कर। एक दिवस आधी कोणाला पण धोपटू शकतो, मारू शकतो, काय करायचं करायचं आणि बरोबर जाऊन तिकडे जाऊन क्षमा मागायची, असा हा नित्यक्रम चालू होता। परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला, त्याच्या बलिदानाद्वारे, त्याच्या सांडलेल्या रक्ताद्वारे त्याने मंडळीला धुवून शुद्ध केलेला आहे। मंडळी अपवित्र नाही, ती पवित्र देवाची पवित्र मंडळी आहे। देवाचे लोक आशीर्वादित आहेत कारण की ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी बलिदान दिलेला आहे। जो ख्रिस्त लोकांनी वधस्तंभावर पाहिला, जो ख्रिस्त पुनरुत्थित झालेला, जैतुनाच्या डोंगरावरून 500 लोकांच्या जमावा देखत स्वर्गात घेण्यात आला,
तोच येशू ख्रिस्त परत एकदा मेघारूढ होऊन येणार आहे. आणि त्या ख्रिस्ताला सामोरे जाण्यासाठी आज आपण अंतःकरणाची, जीवनाची, आमच्या मंडळीची तयारी करणं गरजेचं आहे. आमच्या पुढे एक उद्दिष्ट असलं पाहिजे, आमच्याकडे ध्येय असलं पाहिजे की आम्ही मंडळी या नात्याने ख्रिस्ताच्या अंतःकरणाला प्रिय वाटणारी, वा वा काय मंडळी आहे, काय लोक आहेत, काय पाळक आहेत, काय स्वार्थिक आहेत, या मंडळीची तर काय खरंच एकदम प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट आहे असं स्वर्गीय देवाने आमच्याविषयी साक्ष दिली पाहिजे. त्यापर्यंत आम्ही गेलो पाहिजे. कुठल्या कामात आम्ही मागे असू तर त्या गोष्टी आम्ही देवाच्या गौरवासाठी पुढे आणलं पाहिजे. आम्हाला एक आदर्श मंडळी घडवणं, तयार करणं हे आम्हाला फार गरजेचं आहे. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी इफिस 4 अध्याय 1 ते 16 वचन आपण वाचलेले आहेत. जर ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे, इफिस 4 1 ते 16 आणि स्तोत्र 133 1 ते 3, तर या वचनांमधून आपल्याला पाहायला मिळतं इफिसच्या पुस्तकामध्ये ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे म्हणून सभासदांचे ऐक्य असावे. आम्ही मंडळी, आम्ही ऐक्याने असणं गरजेचं आहे. आम्ही एक आयडियल मंडळी कशी असावी याबद्दल अनेक वचनं दिलेली आहेत. मग ही सगळी नव्या करारात अनेक वचनं दिलेत, पण मी काही थोडके मुद्दे आपल्याला सांगणार आहे ज्यांची नक्कीच आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी, देवाच्या गौरवासाठी, ज्याचा आपल्याला फार मोठा लाभ घडेल. सगळ्यात सुरुवातीला पहिली गोष्ट, मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्ही सेवा करतो, कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि यातील 15, 16 आणि 17 3 वचनं आपण वाचणार आहोत. कलसेकरास पत्र अध्याय 3 यातील 15 ते 17 पर्यंत वचनं आपण वाचणार आहोत. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचरण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. गीत गा, प्रार्थना करा, एकत्र राहा, कृतज्ञ असं सगळं सांगितलं. आणि पुढं काय लिहिलं आहे का 17व्या वचनामध्ये, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, म्हणजे तुमचं बोलणं असो, तुमची कृती असो, जे काही तुम्ही कराल, सर्वांनी म्हणा जे काही कराल, मोठ्या आवाजात जे काही कराल. आम्ही जे काही करणार आहोत देवासाठी, आम्ही गीतं गाणार आहोत, आम्ही वाद्य वाजवणार आहोत, आम्ही मेजात सहभागी होणार आहोत, आम्ही वेगवेगळ्या गोष्टी मंडळीच्या विकासासाठी, वाढीसाठी, उन्नतीसाठी जे काही आम्ही करणार आहोत देवासाठी, ते काय करायचं ते पहा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. जे करायचंय ते येशूच्या नावाने करा. याचा अर्थ काय? सगळ्यात पहिला मुद्दा, मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या यशाचं रहस्य काय आहे हे आपण समजून घेत आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, मंडळीची सेवा ख्रिस्त केंद्रित असावी. आमेन. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, ख्रिस्त केंद्रित सेवा. आमच्या बोलण्यामध्ये ख्रिस्त झळकला पाहिजे, आमच्या वर्तणुकीत आणि आमच्या वागण्यामध्ये ख्रिस्त झळकला पाहिजे. आम्ही जे काही देवासाठी कार्य करतो, जे काही प्रभूसाठी आम्ही करतो, त्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला ख्रिस्त जगाला दाखवता आला पाहिजे. आमच्या जीवनातून ख्रिस्त प्रदर्शित झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये ख्रिस्त आम्हाला जाणवला पाहिजे आणि त्याचा गौरव आम्हाला दिसलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी परमेश्वराने माझ्या जीवनात एक विशेष गोष्ट केली. आणि ना त्याच्यापूर्वी मला हे सांगायला आवडेल की माझ्या सेवेची सुरुवात कशी झाली किंवा कसं मी देवामध्ये वाढत होतो. सुरुवातीचा काळ जो होता तो चर्चमध्ये मला एक फार मोठं काम दिलं गेलं होतं. एकदम मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेपासून मला एक परमेश्वराने एक विशेष सेवा दिली. चर्चमध्ये झाडू मारणे, साऊंड सिस्टीम लावणे, इतर मदत करणे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून परमेश्वराने माझी सुरुवात केली. पण ना तो चर्चमध्ये झाडू मारत असताना एक दिवशी मला अचानक आवाज आला आणि परमेश्वर माझ्याशी खूप गोष्टी बोलला. त्यापैकी एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की परमेश्वराने मला सांगितलं, ह्या जगातली सगळ्यात मोठी मंडळी असेल
त्या मंडळीच्या पास्टर बरोबर, त्या पाळकाबरोबर तुझं उठणं बसणं होईल. मी म्हटलं प्रभू कसं शक्य आहे, मी इकडं कुठं राहतो, कोपऱ्यात पडलोय कुठं तरी, मी काय आहे, पण माझा विश्वास आहे तू बोललास तर तसं होईल. आणि खरंच असं घडलं. 2013 साली मला एक आमंत्रण मिळालं साऊथ कोरियामधून. सिओल या ठिकाणी एक मंडळी आहे पॉल योंगी चो यांची. 10 लाख चर्चचे मेंबर आहेत. जगातली सगळ्यात मोठी मंडळी आहे. जगभरातून हजारो लोक आले, पण एकच व्यक्ती आहे जो त्यांना वैयक्तिक भेटू शकला, त्याचं नाव डॉक्टर विकास कांबळे. प्रभूची स्तुती असो. मी हे यासाठी सांगतोय, मी काय आहे हे नाही, माझा देव काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय. बरं, ही मंडळी वाढली कशी, या मंडळीमध्ये काय घडलं, मी तुम्हाला एक रहस्य सांगते, लक्ष देऊन ऐका. त्यांनी ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली, मंडळ्या कशा वाढतात, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी म्हटलं जर मंडळ्या वाढतात, बऱ्याच ठिकाणी पॉलिटिशियन्सला बोलवलं जातं, बऱ्याच ठिकाणी नेते राजकारणी जे प्रसिद्ध लोक आहेत त्यांना बोलवलं जातं, जे फिल्म स्टार आहेत त्यांना बोलवलं जातं, जेवणावर ठेवली जाते. कमीत कमी त्यांनी 5-50 गोष्टी सांगितल्या. खूप वेळ ते बोलत राहिले. ह्या गोष्टी केल्या तर मंडळी वाढते, त्या गोष्टी केल्या तर मंडळी वाढते. आणि सर ते शेवटी बोलले, ह्यातली एकही गोष्ट आम्ही केली नाही, तरी पण ही मंडळी वाढली, कारण आम्ही प्रार्थनेत आणि देवाच्या सामर्थ्यात टिकून राहिलो. आम्ही ख्रिस्त केंद्रित सेवा केली आणि म्हणून परमेश्वराने ही सेवा वाढवली. बोलो येशू मसीह की. जगात तुमचे विचार, तुमच्या बुद्धिमत्तेने तुमच्या मनाला वाटतंय त्याप्रमाणे मंडळी वाढवण्यासाठी, प्रबळ करण्यासाठी स्वइच्छेने जे प्रयत्न केले जातात, बहुतेकदा ते अयशस्वी ठरतात. पण ज्या वेळेस आम्ही देवावरती लक्ष केंद्रित करतो, आमचं लक्ष पूर्णपणे प्रभूवरती केंद्रित असतं, ज्यावेळेस आम्ही प्रत्येक गोष्टीत येशू 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 येशू, लोक आम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल. आमेन, हालेलुया. ख्रिस्तासाठी वेडे झालेले लोक, जेवण समोर आलं तरी येशूचं नाव, सकाळी झोपेतून उठला तरी येशूचं नाव, कोणी त्याची सायकल पंक्चर करून पळून गेला तरी येशूचं नाव. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या क्लेशातून आणि व्याधीतून आत्मिक रीतीनं तुम्ही आधीच पार गेलेले आहात. ऑलरेडी देवाने तुम्हाला यशस्वी केलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या खेदाने नाराज होत बसू नका. कुठल्याही प्रकारच्या दुःखाने व्याकुळ होऊन देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. आपलं जीवन हे ख्रिस्त केंद्रित असावं. मंडळीचं टार्गेट, लक्ष 100% ख्रिस्तावरती केंद्रित पाहिजे. ही मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की ख्रिस्त मस्तक आहे, ही इज द हेड ऑफ द टेम्पल, ही इज द हेड ऑफ द चर्च, तो मंडळीचं मस्तक आहे. जर तो मस्तक आहे, मस्तक कधी शीर्षासन करू नका. ऐकताय तुम्ही? शीर्षासनमध्ये डोकं खाली करतात, त्या मस्तकाला कधी खाली आणू नका. ते मस्तक वर आहे, त्याला वरच ठेवलं पाहिजे. सगळा मान, सगळा सन्मान, सगळं गौरव ते प्रभूला दिलं पाहिजे. ख्रिस्त केंद्रित सेवा. मी हे केलं आणि मी ते केलं त्याच्यात वेळ घालवू नका. पुढचे आशीर्वाद अडले जातात. जे देवाने चांगले कृत्य आपल्यासाठी केलेत, काय सुंदर बंगला बांधलं तुम्ही, हो मग मी असंच आहे. वारा वादळ आल्यावर मग काय खरं नाही. मी करतो, मी केलं, मी माझ्यामुळे, मी 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 अरे तू माणूस का बकरी आहे? एवढा मी 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 काय करतोय? माझ्या देवाने कृपा केली म्हणून तो माझा बंगला उभा आहे. एवढा शिकलो, अरे मी काही नाही, माझ्या प्रभूने मला ज्ञान दिलं म्हणून मी शिकू शकलो. प्रभूने माझ्याकडून करून घेतलं, त्याला करायचं होतं, त्याचं काम होतं, त्याने माझा वापर केला. तो मोठा आहे, त्याच्यामुळे मी आहे. आमेन. ते डॉक्टर लोक सर्जरी करतात, हातामध्ये ग्लोव्ज घालतात का नाही घालतात? हां. ऑपरेशन वगैरे करतात, मग ते ग्लोव्ज वगैरे काढून ते बाजूला टाकून देतात. सर्जरी सक्सेस झाली. एक आजोबा आहेत, कोणाची सर्जरी होती, डॉक्टरने सर्जरी केली, ग्लोव्ज घालले, सर्जरी सक्सेस झाली, ग्लोव्ज काढून ठेवले. मग
तुम्हाला संधी मिळते, माझ्या आजोबांचं ऑपरेशन यशस्वी झालंय, आभार मानले पाहिजे. मग तुम्ही त्या ग्लोव्जकडे जाऊन म्हणता, ग्लोव्ज मनापासून आभार, काय ऑपरेशन केलं, आजोबा बरे झाले, मनापासून आभार, पाया पडतो, लोटांगण घेतो. या ग्लोव्ज सारखं अख्ख्या दौंडमध्ये ग्लोव्ज नाहीत, या ग्लोव्जने मोठं काम केलं. आज तुम्हाला हसू येतंय, पण बहुतेक लोकांचा समज असा आहे, आम्ही ग्लोव्ज आहोत, आमच्यातले हात त्या देवाचे आहेत, आमच्याद्वारे कार्य करणारा तो परमेश्वर आहे, आम्ही माती आहोत, मातीत जाऊ, पण त्याचा आत्मा तिथून आलाय, तो परत त्याच्याकडे जाणार आहे. मग ज्याने पाठवलंय त्याचाच गौरव व्हायला पाहिजे. आमच्या मंडळीमध्ये दिनी प्रतिदिनी आम्ही हीच परंपरा सातत्याने ठेवली पाहिजे. नक्कीच उत्तम कामगिरी केल्याबद्दल एखाद्याला तुम्ही नक्कीच चांगलं म्हणा, ते करायलाच पाहिजे, पण सरते शेवटी सगळ्या गोष्टींचा गौरव हे फक्त प्रभू येशू ख्रिस्तालाच गेलं पाहिजे. चांगली नोकरी मिळाली, येशूने दिली. चांगली छोकरी मिळाली, सध्या मिळणं कठीण आहे, पण प्रभूने दिली. जे काही कराल ते येशूच्या नावाने करा. येशूचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. प्रत्येक ठिकाणाला नाव आहे. तुमच्या शहराला नाव आहे, गावाला नाव आहे, रस्त्यांना नाव आहे, चौकांना नाव आहे, उड्डाणपुलांना नावं दिलेत. इथं कोणी बिना नावाचं आलंय का? बारसंच झालं नाही, आईबापाने नावच ठेवलं नाही, असं कोणी आहे का? आज पाळक साहेब पण आहेत, करून टाकू बारसं, असेल तर सांगा. बिना नावाचं कोणी आहे का आपल्याकडं? प्रत्येकाला नाव आहे, प्रत्येक देशाला नाव आहे, प्रत्येक खंडाला नाव आहे, जगात प्रत्येक गोष्टीला नाव आहे, औषधाला नाव आहेत, आजाराला नाव आहे, प्रत्येक गोष्टीला नाव आहे. पण एक नाव असं आहे की जे नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव आहे, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. त्या नावापुढं सगळे नतमस्तक होतात, सगळे देवदूत त्या नावापुढे नतमस्तक होतात, 24 वडील त्या नावापुढे नतमस्तक होतात, 4 प्राणी ज्यांच्या अंगभर डोळे आहेत ते त्या नावापुढे नतमस्तक होतात. अख्खी पृथ्वी, सगळा स्वर्ग, सगळे त्याला नमन करतात, कारण की ते नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. ते नाव येशूला देण्यात आलं. फिलिपी 2 मध्ये लिहिले, अत्युच्च केलं त्याला, सगळ्यात उंच ते नाव आहे. आणि म्हणून आमच्या बोलण्यात येशू दिसला पाहिजे. काही वेळा आम्ही फोन करतो एखाद्याला, प्रेज द लॉर्ड ब्रदर, कसे काय आहात? तो म्हणतो, बोला पाळक साहेब, मी ऑफिसमध्ये. अरे प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, बोला ना पाळक साहेब, मी ऐकतोय. ते सलाम म्हणणार नाहीत, ते प्रेज द लॉर्ड म्हणणार नाहीत, ते येशूचं नाव घेणार नाहीत. धिक्कार असो त्यांचा. जे 4 लोकात मी ख्रिस्ती आहे हे समजू नये म्हणून आपलं येशूचं नाव लपवण्याचा प्रयत्न करतो. जर आज तुम्ही येशूच्या नावाची लाज धराल, येत्या दिवसात बायबल सांगतं की देवदूतांसमोर प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा तुमच्या नावाची लाज धरणार, तो तुम्हाला ओळख देणार नाही, असा शास्त्रलेख आहे. आज आम्ही जगात उघडपणे जगाला सांगितलं पाहिजे, होय मी ख्रिस्ती आहे. तर आमची सेवा ख्रिस्त केंद्रित असावी. मंडळीच्या उन्नतीसाठी कशावरच फोकस करू नका, कुठल्याच गोष्टीवरती. फक्त येशू येशू येशू. येशूने केलं, येशू करणार आहे, प्रभू आहे, प्रभू पाहून घेईल सगळ्या अडचणी. आता बघा कितीतरी चर्चवरती हल्ले केले जात आहेत, काय काय ॲलिगेशन टाकले जात आहेत, कुणाला जेलमध्ये टाकतायत, काय काय घडतंय. आणि तुम्हाला काय वाटतं की हे कमी होणार आहे? हे वाढणार आहे. हालेलुया. हे वाढणार आहे, हे वाढत जाणार आहे. ह्या अशा गोष्टी ऐकल्यानंतर खूप लोक घाबरून जातात. अरे बापरे, आता सेवा करू की नको करू? अरे ज्याने तुला बोलवलंय तो सामर्थ्यवान आहे, तो तुला सोडवायला, उद्धारायला समर्थ आहे. अख्खं जग जरी देवाच्या दासाच्या विरुद्ध आलं, पण त्या दासाबरोबर जर येशू असेल, कोणाचा बाप त्याचं काही करू शकत नाही, कारण स्वर्गीचा बाप त्याच्या बरोबर आहे. हालेलुया. तो परमेश्वर आमचा सांभाळ करताय, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही पवित्र आत्म्याने चालणारे लोक आहोत. ज्या येशूने सैतानाचं मस्तक ठेचलं,
तो येशू आजही तेवढाच सामर्थ्यवान आणि निरंतर असणार आहे. म्हणून ह्या गोष्टींना आम्हाला घाबरण्याची गरज नाही. मोठ्या हिमतीनं आणि धेटाईनं उभं राहायचं. आमच्या मिनिस्ट्रीमध्ये, आमच्या सेवेमध्ये, आमच्या मंडळीमध्ये आम्ही नेहमी ख्रिस्त केंद्रित राहायला पाहिजे. त्याच्याने आमची वाढ आणि उन्नती होणार आहे. दुसरी गोष्ट, मत्तई 7वा अध्याय 24 ते 27 वचनामध्ये 2 लोकांनी घरं बांधलेली आपण पाहतो. या ठिकाणी वाचूया आपण, चला पटकन. मत्तई 7:24 ते 27. ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी माझे वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून गेले. आमेन. अगदी कोसळून पडले सांगितलं बायबलमध्ये. पडले ते घर. 2 घरं आहेत, बांधणारे 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत. एकाने पाया खडकावर घातलाय आणि दुसऱ्याने डायरेक्ट वाळूवर बांधायला सुरुवात केली. वाळूवर ज्याला बांधायचे कदाचित त्याला घाई असेल, पटकन बांधून काम पूर्ण करायचं. कदाचित तो गडबडीत बांधत असेल, किंवा त्याच्याकडे त्याला मूर्ख म्हटलंय, त्याला तेवढं ज्ञान नाही, विजडम नाहीये. ज्याने खडकावरती घर बांधलंय, पाऊस आल्यानंतर, वारा वादळ आल्यानंतर ते घर टिकून राहिलं. आज देवाच्या लोकांनो, स्थिर आणि पक्की एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी गोष्ट कधीच संपू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे देवाचं पवित्र वचन. हे कायमस्वरूपी स्थिर करण्यात आलेलं आहे. देवाचं वचन कायमस्वरूपी स्थिर आहे. परमेश्वराचं वचन त्या खडकासारखं आहे, जो खडक भक्कम आहे, ज्याच्यावर ते घर आधारलेलं आहे. थोडक्यात आमची मंडळी वचनावर आधारलेली पाहिजे. आमेन. इतर कुठल्याच गोष्टीवर नको. सगळं गरजेचं आहे. चिन्ह चमत्कार गरजेचे आहेत, येशूने केले म्हणजे गरजेचे आहेत. त्याच्यामुळं अनेक लोक विश्वासात आले. ठीक आहे, भविष्यवाण्या गरजेच्या आहेत, आल्या पाहिजेत, झालं पाहिजे, आम्हाला कळालं पाहिजे. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्तुती, आराधना, प्रार्थना, जेही घडतंय त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आमची मंडळी वचनांवरती आधारित पाहिजे. बस. बोले येशू मसीह की. वचनांवरती आधारित. वचनात भेसळ नको, वचनात बदल नको. जो शब्द देवाचा इथं लिहिलाय त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कारण सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. काही अशा मंडळ्या स्थापन झाल्या, एखाद्या सेवकाला हिलिंगचं गिफ्ट मिळालं, इतके हिलिंग, इतके हिलिंग, इतके हिलिंग, पण तो सेवक वचनच शिकला नाही सांगायचं. आता उदाहरणार्थ, एखादा भाऊ आला, त्याचं डोकं दुखतंय सकाळपासून, प्रार्थना केली, डोकं बरं झालं, तो जाऊन बसला. पुढं तो काय करेल? पुढं अजून त्याला काही गरज आहे, त्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे, काय त्याला मिळाल्याने तो देवाच्या राज्यात स्थिर होईल. एखाद्या चमत्काराने तुमचा विश्वास वाढतो, यात काही तीळ मात्र शंका नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही विश्वासात पक्के झालात त्यावेळेस तुम्हाला वचन मिळणं हे जास्त गरजेचं आहे. आणि त्या वचनांवरती ज्या मंडळ्या आधारित आहेत त्या मंडळ्या तुटत नाहीत, फुटत नाहीत. वारा येऊ, वादळ येऊ, देवाच्या वचनामध्ये स्थिर असणाऱ्या मंडळ्या युगानुयुग नेहमी देवाच्या राज्यात स्थिर केल्या जातील. आज आमचा विश्वास देवाच्या वचनावरती असला पाहिजे. काय आहे बायबलचं वचन? जगात सगळ्यात ज्या पुस्तकाचा खप झाला असेल किंवा जास्तीत जास्त पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं असेल ते पुस्तक म्हणजे पवित्र शास्त्र आहे. जगात सगळ्यात जास्त फुकट दिलं गेलेलं पुस्तक म्हणजे बायबल आहे आणि जगातलं सगळ्यात महागडं पुस्तक बायबल आहे. हे बायबल तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप लोकांनी प्राण दिलेले आहेत. मरावं लागलंय खूप लोकांना. खूप लोकांची म्हणजे बायबलची हिस्ट्री एवढी भयंकर आहे
की ते हातात घेतलं तुमचा थरथर काप होईल, की काय गोष्ट देवाने माझ्याकडे दिली, काय पॉवरफुल देवाने वचन दिले माझ्याकडं. आमचा विश्वास वचनावरती आधारित पाहिजे. बायबल वाचन हे आम्ही कधी सोडता कामा नये. खोटे संदेश ते कसे ओळखाल? वचनातूनच कळणार आहे तुम्हाला. एखादा बोलता बोलता अशी गडबड करून जाईल आणि तुम्ही लगेच म्हणाल मैंने बाइबल में पढ़ा है, ये जो बोल रहा है वो सब गलत है. तुम्ही त्यांना लगेच तिथंच पकडू शकाल. त्यांच्या खोट्या लबाड गोष्टी, खोट्या गोष्टी तुम्हाला तात्काळ लक्षामध्ये येतील. कधी? ज्यावेळेस आपण स्वतः बायबल वाचणार आहेत. पण हा काय काळ आलाय आता, घराघरात बायबल आहे आणि घराघरातच सोडा, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल बायबल आहे. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. वचन आमच्याकडे असलं पाहिजे, वचन असलं पाहिजे. सगळी वृत्तपत्र पुस्तकं सगळे अपग्रेड होतात, बदलतात. कालचा न्यूजपेपर दिला हातात, अरे कालचा आहे दे टाकून, कालचा वाचलाय, मला नवीन द्या आजचा. सगळी पुस्तकं अपग्रेड होतात, पण एक पुस्तक आहे जे युगानुयुगासाठी स्थिर आहे. हे वचन कोणीही नष्ट करू शकणार नाही. हे देवाचं पवित्र वचन आहे. आणि म्हणून या टिकणाऱ्या वचनावरती आमचा विश्वास, आमची मंडळी, आमचे लोक याच्यावर आधारलेले पाहिजेत. आणि वेळेनुसार वचनं क्लेम करता आली पाहिजे, डिक्लेअर करता आली पाहिजेत. आजारी दिसला की तुम्हाला ज्या आजाराबद्दल यशाया 53 बोलून टाकायचं, येशूच्या नावात प्रभू कार्य करतो. तुझ्या शास्त्रात असं म्हटलंय प्रभू आणि आम्ही विश्वास ठेवतो तू करणार आहे, प्रभू कार्य करतो. वचनात एवढं सामर्थ्य आहे. अरण्यात येशूची परीक्षा झाली. पोर्शन कुठून होता? सगळा बायबल, सगळा पोर्शन बायबल मधून होता. सैतान त्याला प्रश्न विचारायचा, तो त्याची वेगळी पद्धत होती. धोंड्याच्या भाकरी करण हे ते बायबल मध्ये कुठे लिहिलंय? सैतान आलं की मग तुम्ही त्याला भाकरी करून दाखवा? नाही. येशूने पवित्र शास्त्रातून त्या सैतानाला उत्तरं दिली आणि त्याला हाकलून दिलं. वचनात तुम्ही प्रबळ असलात, सैतानाला हाकलण्यासाठी प्रभू तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देईल. आज दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आमचा मंडळीचा पाया खडकावर आहे. खडक येशू ख्रिस्त आहे आणि प्रारंभीचा शब्द तो येशू ख्रिस्त आहे. त्याचा शब्द, त्याचं वचन आहे. आणि म्हणून या वचनावरती, ख्रिस्तावरती आधारलेलं आम्ही असलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मंडळीकडे दृष्टांत असायला पाहिजे. अंधाधुंदी गोळीबार नको. किती लोक आमेन म्हणतील? अंधाधुंदी गोळीबारात कोणी पण जखमी होऊ शकतं. आम्हाला दृष्टांत असला पाहिजे. 1 करिंथ 9 अध्याय 24 ते 27 वचनं. 1 करिंथ अध्याय 9 24 ते 27 पर्यंत वचनं. शर्यतीत धावणारे सर्व धावतात. जेवढ्यांनी भाग घेतलाय ते सगळे धावतात. कोणी म्हणत नाही मी नाही धावणार. पळता येवो न येवो. अशक्ताला पण धावायचंय, हेल्दीला पण धावायचंय, पोटपुडं आलंय त्याला धावायचंय, सगळे जे रनर आहेत त्यांना धावायचंय, ज्यांना धावता येत नाही त्यांना नाही. कुणालाही असं वाटत नाही धावायचं नाही. भाग घेतलाय सगळे धावणार. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो. म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. अनिश्चितपणे म्हणजे न ठरवता उगाचच धावायचं म्हणून धावत नाही. अनिश्चितपणे धावत नाही. तसंच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही. मी तर आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असं ठरेन. संत पौल मंडळीला फार सुंदर मार्गदर्शन या वाचनातून करत आहे. शर्यतीत सगळे धावत आहेत, पण तुम्ही असे धावा की पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे, बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. असं धावा. इथून धावायचे तिथपर्यंत सरळ, आणि मी उलट्या दिशेने धावत गेलो, मी जिंकणार आहे का कधी? भलतीकडे धावत गेलं तर सरळ लाईन मध्ये आखलेली आहे,
त्याच्यातून बरोबर त्या धावेच्या एंडकडे जी रिबीन बांधली त्या खुणेकडे धावायचं, जिथे सगळं संपते ती रेस त्या दिशेने धावायचे. ज्याला खूप धावता येतं चांगल्या रीतीनं तो भलतीकडे धावत गेला, त्याला बक्षीस नाही मिळू शकत. नियम आहे, नियमांचं पालन केलं पाहिजे. नियम आहे, अटी आहेत. जिंकण्यासाठी तुम्हाला ट्रॅक सोडता कामा नये. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी लाचलुचपत देऊन आम्ही पुढे जाता कामा नये. आम्ही देवाचे लोक आहोत, आम्हाला सत्य मार्गाने पुढे गेलं पाहिजे. कधीच आमच्या जीवनात आम्हाला पस्तावा होणार नाही की मी वाईट करून पुढे आलोय. निरंतर आम्हाला तो आशीर्वाद देवाचा राहील जर आम्ही सत्य मार्गाने चालू. डॉक्टर जे एडविन ओर नावाचे एक प्राध्यापक होते, जे विटॉन कॉलेजमध्ये इंग्लंडमध्ये जे शिकवायला होते. डॉक्टर एडविन यांनी 1940मध्ये त्यांच्या सगळ्या स्टुडंट्सची एक ट्रिप काढली होती. आणि त्यांनी जी ट्रिप त्या ठिकाणी आयोजित केली होती, त्यांनी देवाचे सेवक यांच्या घरी जाण्यासाठी सगळ्या लेकरांना त्यांनी तयार केलं आणि ते आपली ट्रिप ते घेऊन गेले. मेथडिस्टचे फाउंडर जॉन वेस्ली, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांच्या घरी त्यांनी एक सुंदर ट्रिप आयोजित केली. सगळ्या लेकरांना ते घेऊन गेले. सगळी लेकरांनी ती रूम बघितली. आता आपण मुक्ती मिशनला पण जातो कितीतरी वेळा. रमाबाईंची रूम, तिथं आत गेल्याबरोबर एक वेगळीच उपस्थिती जाणवते, मला जाणवते. एकदम मन दाटून येतं. तिथं बसून त्यांनी ते बायबल लिहिलंय. तिथं त्या जागेमध्येच देवाचा महान अभिषेक आहे, महान आशीर्वाद आहे. प्रभूची स्तुती असो. तर त्या लेकरांना त्यांनी जॉन वेस्लीच्या रूममध्ये ते घेऊन गेले. सगळी रूम दाखवली. इथं त्यांच्या वस्तू आहेत, इथं हे, तिथं ते, असं तसं सगळं दाखवलं. आणि मग त्यांचा जो बेड होता तिथं लेकरांना घेऊन आले त्या रूममध्ये. इथं ते झोपायचे. एका विद्यार्थ्याने म्हटलं, सर हे इथं असं हे वरण कसले, तिथं कार्पेट खचलं होतं. 2 ठिकाणी कार्पेट खचलं होतं. जागेवरती खाली जातं ना आपण, असं दबल्यासारखं झालं होतं पूर्ण. असं तिथं व्रण तयार झालेत. मग त्यांच्या सरांनी सांगितलं, जॉन वेस्ली निरंतर इथं गुडघ्यावर बसायचे आणि त्या गुडघ्याचे व्रण त्या कार्पेटमध्ये एवढे खोल तयार झाले होते की ते पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. काय प्रार्थना असेल! रात्रंदिवस तो माणूस तिथं गुडघे टेकून प्रार्थना करायचा. सगळे लेकरं खुश झाले. काय सेवा, काय प्रार्थना! मेथडिस्टची स्थापना तुम्हाला माहिती आहे, जगभरात काय काम आहे मेथडिस्टचं, मला वेगळ्याने सांगायला नको. आणि सगळं पाहून झालं आणि सगळ्या लेकरांना सरांनी सांगितलं, एडविन यांनी, चला सगळे बसमध्ये. आणि सगळे बसमध्ये जाऊन बसले. ड्रायव्हर आहे, सर आहेत, सगळे आहेत. मग सरांनी बस काढण्यापूर्वी विद्यार्थी मोजले. 1 2 3 4 असे विद्यार्थी मोजले. एक विद्यार्थी कमी होता. आता झालं काय? एक विद्यार्थी कमी. सरांनी परत बसमधून उतरून परत त्या घरात गेले आणि एक ना एक रूम त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. आणि त्यांना दिसलं की एक लहान मुलगा, जिथं देवाचे सेवक जॉन वेस्ली गुडघे टेकून प्रार्थना करायचे, तिथंच गुडघे टेकून तो प्रार्थना करत होता. त्याने प्रार्थना काय केली माहिती आहे? त्याने हीच प्रार्थना केली, जे तू आधी केलंस ते परत एकदा कर. जे तू ह्याच्या आधी केलंस, जे तू आधी केलं जॉन वेस्लीसाठी, ते परत एकदा कर. आणि तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल मी ज्यावेळेस त्या मुलाचं, लहान मुलाचं नाव तुम्हाला सांगेल. त्या लहान मुलाचं नाव आहे बिली ग्रॅम. ही बिली ग्रॅमची साक्ष आहे. बालपणात मी काय करणार आहे हे त्यांना माहित होतं. आज आमच्याकडे दृष्टांत असणं गरजेचं आहे. आम्हाला एकही दिवस पस्तावा होता कामा नये.
एकही दिवस की मी माझं काम सोडलं, माझं मोठं ह्या गोष्टी सोडल्या, मी हे सोडलं आणि मी इथं थांबलो, मी हे काम देवाचं करत राहिलो, आम्हाला वाईट वाटता कामा नये. आम्हाला आनंद वाटला पाहिजे. मी मोठ्या गोष्टींचा त्याग केला ज्या जगाच्या दृष्टीने आहेत, पण ज्या गोष्टी माझ्या देवाच्या दृष्टीने मोठ्या आहेत त्या मी करायला सुरुवात केली. ह्याचे आशीर्वाद फार मोठे आहेत. कुणाचं तरी समर्पण असतं त्या ठिकाणी, कुणाचं तरी समर्पण. आज जगाच्या दृष्टीने जर तुम्ही पाहाल तर लोकांकडे भरपूर पैसा आहे, त्यातलं एकही रुपया बरोबर नेता येत नाही. पण काही असे लोक जगात आम्हाला पाहायला मिळतात ज्यांनी मोठ्या गोष्टींचा त्याग केला, त्यांनी सेवा केली, त्यांनी देवाचं गौरव केलं आणि त्यांच्या जीवनातून देवाचं फार मोठं नाव उंच झालेलं आहे, प्रभूचं फार मोठं गौरव झालं आहे. असं त्याग करणारं जीवन प्रभूकडे आम्ही मागितलं पाहिजे. खंबीर रीतीनं आपल्या दृष्टांतावरती फोकस करा. शाळा शिकणाऱ्या लेकरांनी आजच डोळे उघडावेत, नाही तर गाठ माझ्याशी. काय वेडेपणा आहे. शाळेत जातो, 10वी पास होतो, सायन्सला ॲडमिशन घेतो, 12वी पर्यंत करतो, परत कॉमर्सकडे घुसतो, मग 2 महिने जातो, मला ते जमत नाही अकाउंटिंग वगैरे, परत मी आर्टला जातो, मी हे. अरे तू कशाला या प्रकारे गडबडीमध्ये पडलायस? तुमचा इंटरेस्ट कुठं आहे? तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे कल आहे आणि देवबापाने तुमच्या मनात काय प्रेरणा घातली आहे ते काम करा. ते काम करा जे परमेश्वराने तुमच्यासाठी राखून ठेवलंय. आणि बस जर ठरवलंय मला हे उद्दिष्ट गाठायचंय, मग काही हो, माघार घेऊ नका. परमेश्वर आहे तो, स्वतःचा पुत्र दिला. तुमच्या ध्येय उद्दिष्टात तो तुम्हाला मदत करणार नाही का? तो तुम्हाला सहकार्य करणार नाही का? आज आम्ही आमच्या ध्येयाशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जे ध्येय परमेश्वराने तुम्हाला दिलंय लेकरांनो, त्या ध्येयामध्ये मुळीच मागे पुढे बसायचं नाही, बघायचं नाही. स्पर्धा परीक्षा देताय, काम करून लक्ष देऊन पूर्णपणे परिश्रम करा त्या गोष्टीसाठी. अभ्यासाला पर्याय नाही. उगाच काहीतरी फालतू साक्ष घेऊन माझ्याकडे येऊ नका. अभ्यासाला पर्याय नाही. तुम्ही म्हणाल असे शब्द का वापरता इथून वेदीवरून? ऐका, एखादा इंजिनियर झाला कॉप्या करून सिव्हिल इंजिनियर झाला आणि त्याला एवढा सपोर्ट दिला कॉलेजने, बिंदास कॉप्या कर, आणि पास झाल्याबरोबर त्याला मोठा ब्रिज बांधायचं काम मिळालं. 2 महिन्यात ब्रिज पडला. का त्याने अभ्यासच केला नाही ना, ब्रिज बांधायचा कसा असतो. त्याने अभ्यासच केला नाही की कसा लोड ती कन्स्ट्रक्शन आपल्यावरती घेणार आहे. त्याने अभ्यासच केला नाही. त्याला कसं? अभ्यासाला पर्याय नाही. आजही गरज पडली ना, मी 21 तास एका जागेवर बसून राहतो. आजही देवाच्या गौरवासाठी सांगतोय, अभ्यासाला पर्याय नाही. जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, परिश्रम, शास्त्राचा पण अभ्यास करताना टंगळमंगळ करू नका. बायबल कॉलेज करता, बायबल स्कूल करता, इतकं जबरदस्त प्रभावी रीतीनं त्याच्यात स्वतःला झोकून द्या. आपल्या ध्येयाशी, आपल्या उद्दिष्टाशी कुठंच कॉम्प्रोमाइज नको आहे. आमच्या मंडळीचा काय दृष्टांत आहे? ख्रिस्त येईपर्यंत आम्ही निरंतर उन्नती करत राहायचंय. प्रभूला विचारायचं, मी अजून काय करू? आमच्याकडं काय दृष्टांत आहेत? अख्ख्या दौंडचा आजूबाजूच्या सगळ्या गावांचा उद्धार झालाय का? नाही. मग कुठली गावं आहेत जिथं वचन पोहोचलं नाही? आमचे सुवार्थिक तिथं जाणार आहेत का? कोणाच्या मनात ओझ आहे? कोण जाणार ती सुवार्ता घेऊन? आमच्या मंडळीने सुवार्थिक अपॉइंट करावेत, त्यांना उभं करावं. मंडळीमध्ये गायनाचे, गीताचे, म्युझिकचे क्लासेस इथं सुरू झाले पाहिजे. तुम्ही अपॉइंट करू शकता आणि करायलाच पाहिजे. जे लेकरं लहान आहे आत्तापासून त्यांच्या हातात वाद्य द्यायला सुरुवात करा. येत्या दिवसात ते काय बनतील? जग तयार आहे नको त्या गोष्टी लेकरांच्या हातात द्यायला. त्याआधी त्यांच्या हातात पवित्र शास्त्र द्या, त्यांच्या हातामध्ये देवाचं वचन द्या, त्यांच्या हातामध्ये वाद्य द्या, त्यांना गायला शिकवा, त्यांच्यासाठी क्लासेस घ्यायला पाहिजे. मंडळीचा दृष्टांत काय? जी मेंढरं दिलीत ती आम्हाला प्रबळ करता आली पाहिजेत. आमच्या मंडळीच्या दृष्टांतामध्ये आम्ही स्थिर व्हायला पाहिजे.
पहिली गोष्ट आम्ही शिकलो, ख्रिस्त केंद्रित सेवा असायला हवी. आमची सेवा वचनांवर आधारित पाहिजे. तिसरी गोष्ट आम्ही लक्षात घेतली की मंडळीला दृष्टांत असला पाहिजे. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, प्रार्थना जीवन प्रबळ पाहिजे मंडळीचं. आमेन. खूप महत्त्वाचं आहे. प्रार्थना काहीही करू शकते. प्रार्थना खूप प्रभावशाली हत्यार आहे जे देवाने आपल्याला दिलं आहे. प्रत्येक गोष्टीत प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत. कधी उपकार स्तुतीची प्रार्थना असेल, कधी सहाय्य मिळावं म्हणून प्रार्थना असेल, कधी स्वतःसाठी प्रार्थना असेल, कधी इतरांसाठी प्रार्थना असेल. एक अशी सेना मंडळीत उभी राहिली पाहिजे. काही लोकांना ना मंडळीमध्ये प्रार्थनेचं कृपादान असतं. स्वतःसाठी तर कोणी पण रडून कळकळून मागेल, देवा मला हे दे, मला ते दे. तो रडून ओक्साबोक्षी रडून किराणा लिस्ट प्रभू समोर सादर करू शकतो. स्वतःसाठी कोणी पण रडू शकतो. पण काही लोकांना ज्यांना प्रार्थनेचं कृपादान आहे ना, ओळखत नाही त्याच्यासाठी रडत बसतात तासन तास. ज्या माणसाचा चेहरा पाहिला नाही त्याचं दुःख स्वतःचं वाटतं, त्याच्या वेदना स्वतःच्या वाटतात आणि त्या प्रार्थनेची उत्तरं परमेश्वर देतो. असे प्रार्थना योद्धे वेचून मंडळीतून एक बाजूला केले पाहिजेत आणि त्यांना एकत्र करून करा ह्या गोष्टीसाठी प्रार्थना. त्यांच्या प्रार्थना आहेत ना, न्यूज चॅनलच्या हेडिंग बनवून तुम्ही वाचाल. जे विषय तुम्ही त्यांना दिलेत त्या प्रार्थना न्यूज चॅनलवरती त्याचे हेडिंग्स तुम्हाला दिसतील की अरे मंडळीत ह्या लोकांनी आपल्या प्रार्थना केल्या होत्या, बघा काय घडलंय ते. विरोधकाचे तोंड बंद पाडण्यासाठी आणि या दिवसांमध्ये मंडळीच्या संरक्षणासाठी प्रार्थनेची गरज आहे. सेवा कार्य वाढण्यासाठी, प्रभूच्या आगमनासाठी, लोक तयार होण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. वाचूया आपण प्रार्थना कशी असावी. मत्तई 6 5 ते 8 वचनं. मत्तई 6वा अध्याय 5 ते 8 वचनं. तसे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे प्रतिफळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, कारण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. पित्याला सगळं माहीत आहे. आपल्याला जेवढं कळतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या प्रभूला कळतं. मानवी ज्ञानाचा शेवट जिथं होतो तिथून आपल्या परमेश्वराच्या ज्ञानाचा उगम आहे. तिथून पुढचं ज्ञान आहे. त्याचं ज्ञान गाठणं सुद्धा आपल्या कुवतीच्या बाहेर आहे. सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, सामर्थ्याच्या पलीकडे आहे, ज्ञानाच्या पलीकडे अगाध परमेश्वर आहे. त्याला सगळं माहीत आहे. आम्हाला कधी कुठल्या गोष्टीची गरज आहे. मग ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो ती प्रार्थना गुप्त प्रार्थना असावी. देवाची इच्छा आहे. दिखाव्याची प्रार्थना नको आहे. गुप्त प्रार्थना. आतल्या खोलीत जा, आपल्या खोलीमध्ये जा, दारा खिडक्या लाव, गुप्त रीतीने प्रार्थना कर. वैयक्तिक प्रार्थना अशी असावी. दिखावा नको आहे आम्हाला. बोलो येशू मसीह. दिखावा म्हणजे काय? इतरांना दाखवण्यासाठी. देव दिखावा करण्याच्या मागचा देव नाही. त्याला आवडत नाही जेव्हा आम्ही शो ऑफ करतो. मला हे मिळालंय, मला ते मिळालंय, मला असं आहे, मला तसं आहे, बोलायची गरज नाही. एखाद्याला हिलिंग गिफ्ट आहे, त्याने सांगत नाही बसायचं मला हिलिंग गिफ्ट आहे, मी लोकांना बरं करतो. काय
मला हे कृपादान आहे, मला ते. ॲक्च्युली कृपादान बोलून दाखवायची गोष्ट नाही, दिखावा करण्याची गोष्ट नाही. प्रार्थना देखील आमची अशी असावी की ती गुप्त रीतीने, आपल्या बापाला गपचूप आपण काहीतरी सांगतो अशी प्रार्थना पाहिजे. गुप्त रीतीने प्रार्थना, प्रभू असं कर, माझी इच्छा आहे, प्लीज प्रभू माझी प्रार्थना आहे. गुप्त रीतीनं पित्याला कळवा. उत्तर देताना सगळ्यांच्या समोर उत्तर देईल, सगळ्या जगाला कळेल की खरंच याचा देवाबरोबरचा संपर्क चांगला आहे. परमेश्वर ती परिस्थिती बदलतो. मंडळीत ऐक्याने प्रार्थना झाल्या पाहिजेत. उपास प्रार्थनेत एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन विभिन्न विषयांसाठी प्रार्थना केली पाहिजे. भारत देशाचे जे मेन 4 पिलर आहेत, त्या 4 मुख्य पिलर्ससाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. नेते राजकारणी असतील, सगळे अधिकारी वर्ग असतील, सगळे वृत्तपत्र असतील, सगळ्या पूर्ण प्रत्येक गोष्ट जी देशामध्ये घडत आहे, एक एक इन्सिडन्स आमच्या कानावरती येतात, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि आणखीन एक सांगतो, कधी कधी प्रार्थनेचा वेळ सैतान चोरतो. प्रार्थनेचा वेळ सैतान चोरतो. काही लोक ठरवतात 2 तास प्रार्थना करायची. प्रभू ह्याला आशीर्वादित कर, त्याला हां झाला अर्धा तास. प्रभू आता कुणासाठी करू, हां ह्याला आशीर्वादित कर, त्याला आशीर्वादित कर, अरे अजून हां थोडा अजून 1 तास राहिला. प्रभू असं कर, प्रभू तसं कर, हे कर, आता कुणासाठी करू. सगळ्या नातेवाईकाची नावं, ह्याची नावं, त्याची. हां झाले बाबा 2 तास, सुटलो एकदाचा, संपली प्रार्थना. असा टाईम लावून करायची म्हणून प्रार्थना करू नका. घड्याळाकडे बघून किंवा ठरवून नका करू. प्रार्थना करीत असताना देवाकडून विषय मागा. आमचा प्रार्थनेचा वेळ वाया जाता कामा नये. प्रार्थना आम्हाला देवाबरोबर जोडणारी आहे. प्रार्थना गुप्त असावी, प्रार्थना दिखाव्याची नसावी. प्रार्थना म्हणजे आमचं देवाबरोबरचं बोलणं आहे. प्रार्थना एक अशी मध्यस्थी आहे. एखादा व्यक्ती जेव्हा प्रार्थना करू शकत नाही, तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहिलात, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता. आणि जे लोक इतरांसाठी प्रार्थना करतात, परमेश्वर त्यांना खूप आशीर्वादित करतो. आमेन. पूर्ण 42 अध्याय योबाचे, सगळं दुःखच आहे. सगळं जे सुरू झालं, सुरुवात थोडी चांगली आहे, नंतर मग काय दुःखी झाला योब. हाय नाही ते सगळं निघून गेलं, फक्त बायको ठेवली देवाने. प्रभूची स्तुती असो. कारण नंतर काय झालं की 3000 जे त्याचे उंट होते, देवाने 6000 दिले. 7000 मेंढराचे 14000, सगळं डबल झालं. पण बायको ठेवली देवाने, नाही तर परत नियमाच्या बाहेर. प्रभूची स्तुती असो. पुरुष आणि स्त्री 2 नाही, ते 1 आहेत. इयोबाला पूर्ण देवाला जागवायचं होतं, म्हणून त्याची पत्नी मेली नाही. हा त्याचा खरा अर्थ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळे अध्याय इयोबाचं दुःख दिसतं, पण 42व्या अध्यायाच्या 10व्या वचनात इयोबाने आपल्या मित्रांसाठी, अर्थात अलिफस तेमाने, बिल्दत शुही, सोफर नामाथी, या 3 आपल्या मित्रांसाठी त्याने प्रार्थना केली. प्रार्थना करताच योबाचं जीवन बदलून गेलं. गेलेले आशीर्वाद परत योबाकडे आले. त्याला दुप्पट आशीर्वाद प्राप्त झाले. किती आशीर्वाद आहे देवाचा. इतरांसाठी प्रार्थनेचं ओझं आम्ही वाहिलं पाहिजे. मंडळीतील लोकांसाठी ज्या गरजा आम्हाला दिसतात, जे शिक्षण घेत आहेत, पुढं चाललेत, प्रार्थनेची ज्यांना गरज आहे, आजारात आहेत, विकारात आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या पाहिजेत. मंडळीचं प्रार्थना जीवन फार महत्त्वाचं आहे. ते मजबूत असलं पाहिजे. 5वी आणि शेवटची गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट, ख्रिस्त केंद्रित सेवा. सगळ्यांनी म्हणा, ख्रिस्त केंद्रित सेवा. वचनांवर आधारित सेवा. मंडळीला दृष्टांत असला पाहिजे. मंडळी प्रार्थना जीवनात प्रबळ असली पाहिजे. आणि 5वी गोष्ट, कृपादानांचा वापर झाला पाहिजे. आमेन. सगळ्यांनी म्हणा, कृपादानांचा वापर झाला पाहिजे. वाचूया लूक याचा 4था अध्याय 16 ते 21 वचनं. येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेली वचनं आहेत. लूक 4:16 ते 21. मग ज्या नाझरेतात तो लहानसा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शाब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे,
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास, भग्न हृदयी जनास बरे करण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे त्या आशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यांना म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. आमेन. येशू ख्रिस्ताला देव बापाने जगात का पाठवलं याबद्दलचा हा शास्त्र भाग आहे. येशू सभास्थानात आहे, गुंडाळी त्याच्या हातात देण्यात आली, उलगडून त्याने बरोबर यशाचा ग्रंथ काढला आणि बरोबर हे वचन त्याने वाचून दाखवली. दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. आणि हा शास्त्र भाग वाचून तो ज्यावेळेस खाली बसला, सगळे लोक एकटक त्याच्याकडे पाहत राहिले. आणि मग तो त्यांना म्हणाला की हा शास्त्र भाग वाचत असतानाच, तुम्ही ऐकत असतानाच पूर्ण झालेला आहे. येशू ख्रिस्ताला जगात पाठवलेला असताना त्याला अभिषेक देण्यात आला होता. तो अभिषेक घेऊन घरात बसण्यासाठी नव्हता, तो अभिषेक दिनास सुवार्ता सांगण्यासाठी होता. जे जाचलेले आहेत त्यांना मुक्त करण्यासाठी होता, जे बंदिवान आहेत त्यांना सोडवण्यासाठी होता. एक शुभवार्ता सांगण्याचा अनुग्रह अभिषेक येशू ख्रिस्ताला मिळाला. त्याने त्याचं काम पूर्ण केलं. म्हणूनच मोठ्या सामर्थ्याने ख्रिस्त वधस्तंभावर म्हणतो पूर्ण झाले आहे. त्याचं काम त्याने पूर्ण केलं आणि त्याला अधिकार आहे त्याने पूर्ण झाले आहे असं म्हणावं. आपल्याकडे 100 वर्षाचा म्हातारा झाला, मरताना म्हणतो अपूर्ण राहिले आहे. नातीचं लग्न बघितलं असतं तर बरं झालं असतं. नातवंडाचा बड्डेच होता 2 दिवसांनी, तेवढा तरी बघायला मिळाला. म्हणजे आशा संपतच नाही जगण्याची. आणि शेवटपर्यंत मनात असा माणूस बऱ्याचदा समाधानी असा राहत नाही. मी करू शकलो देवा तुझ्यासाठी काहीतरी, माझा वापर तू केलायस, तू सांगितलेलं काम मी पूर्ण केलंय. पौल धिटाईने म्हणतो मला जे सांगितलंय ती धाव मी पूर्ण केली आहे. तो म्हणतो आणि त्याने केली ती धाव. जे देवाने त्याला सांगितलं ते काम त्याने पूर्ण केलं. मग आम्ही पण आमच्या जीवनामध्ये ती धाव पूर्ण करत आहोत का? त्या धावेच्या खुणेच्या दिशेने आम्ही चालत आहोत का? ख्रिस्ताने काम पूर्ण केलं. त्याला जो अभिषेक मिळाला होता त्या अभिषेकाचा योग्य वापर त्याने केला. आज जी कृपादानं आम्हाला मिळाली आहेत, किती कृपादान आहेत? जर शास्त्रात तुम्ही वाचाल तर 9 कृपादान आहेत. सगळ्यांनी म्हणा 9 कृपादानं. पण ज्यावेळेस मी बायबल नीट बारकाईने नवा करार वाचला, मला 21 कृपादानं सापडली. परत वाचला त्याच्यात अजून भर पडली. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट मला लक्षात आली आहे. काही गोष्टींचा इथं उल्लेख जरी नसला तर काही लोकांवरती विशेष कृपादान आहेत. प्रत्येकाला देवाने कृपादानं वाटून दिलेत. एकटाच पाळक होऊ शकत नाही. तोच आराधक, तोच सगळं करतोय, तोच एकच व्यक्ती सगळं नाही करू शकत. कानांनी म्हटलं आज नंतर आम्हाला पाहायचंय, जमेल का? लोक म्हणतात तू खूप सुंदर आहेस, तुझे डोळे बोलके आहेत. मग आता तोंडावर चिकटपट्टी लाव आणि तिला डोळ्यानेच बोलू दे. डोळ्यांचं काम पाहणं आहे. डोळे कसे बोलतील? तोंडाचं काम आहे बोलण्याचं, त्याला त्याचं काम करू द्या. तशी आम्ही जशी शरीराच्या अवयवांची वेगवेगळी कामं आहेत, तसे आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव. आणि प्रत्येक जण महत्वाचं आहे. तुमचं काय काम आहे देवाने दिलेलं, ते काम धिटाईने पूर्ण करा. मंडळीच्या वाढीसाठी त्या कृपादानांचा वापर करा. जे टॅलेंट दिलंय ते नुसतं ठेवू नका. म्यान करून तलवार ठेवली कैक वर्ष, युद्धावर निघाल काय नाही. आहे आपल्याकडं 20 वर्ष जुनी तलवार आहे आजोबाच्या काळातली, काय नाही होत. चला लढाईवर, आजोबाची तलवार आहे, कधी काढलीच नाही बाहेर. आणि युद्धात उभा राहतो, समोर योद्धा, अरे चल मैं नाही डरताय, मैं अभी तलवार निकाल रहा. आणि बाहेर काढली, सगळी गंजून गेली, वैरी हसायला लागले. अरे काय तुझी स्थिती, जा घरी, धार करू दे.
कृपादानं जपून ठेवू नका नुसते. एकाला 5,000 दिले, एकाला 2,000, एकाला 1,000 दिले. 1,000 असणाऱ्यांनी जमिनीत पुरून ठेवले, वाढ नाही झाली. कृपादानं ह्या मातीमध्ये, तुमचं शरीर रूपी जे माती आहे ना, ह्याच्यात कृपादानं पुरून ठेवली ना, वाढणार नाही. देण्याची वृत्ती शिका. जे तुमच्याकडे कलागुण आहेत, कृपादान आहेत, प्रार्थनेचं कृपादान आहे, प्रार्थना करा. इतरांसाठी गाणे गाऊ शकता, चालू करा. गीतं गायनं गा. चांगले लेख लिहू शकता, लिहून ठेवा. कोणी तुम्हाला बोलवण्याची आणि कशाचीच वाट बघू नका. जे दिलंय कृपादान, त्या कृपादानाचा वापर करा. नुकता जस्ट शाळेत असताना, शाळा माझी 10वी वगैरे झाली, देवाची कृपादृष्टी झाली, मला संदेश देण्याची खूप उत्कंठा सुरू झाली. माझा पहिला संदेश 9वीला असताना मी दिला शाळेत. 14 वर्षाचा होतो. प्रकटीकरण 3रा अध्याय 20 वचन, पहा तो दाराशी उभा आहे. कमीत कमी 5-50 घरी तर तोच संदेश दिला असेल. आणि नंतर माझ्या बरोबरचे बंधू पण एवढे ट्रेन झाले होते. काढा प्रकटीकरण 3:20, उभा राहा बंधू. मग त्याच्यामुळं असं वाटलं की एकच थोडी वचन आहे, बायबलमध्ये खूप आहेत, मग आपण तयारी करूया. 250 संदेश तयार केले, एका डायरीत लिहिले. 250 संदेश. डायरी अशी उराशी धरून रडत बसायचो. कुणी बोलवत नाही देवा, कुणी वापरत नाही, मला कोण ओळखत नाही, मी काय करू. एक देवाचे सेवक होते नगरमध्ये, रेव्हरंड प्रकाश प्रेमानंद बल्लाळ. घरी आले, आमच्या मुक्कामाला होते, मीटिंगसाठी आले होते, आमच्याकडं राहिले होते. त्यांची खूप सेवा करण्याची प्रभूने संधी दिली. आणि जायच्या वेळेस त्यांना ते विचारलं, कशासाठी प्रार्थना करू. म्हटलं, पाळक साहेब प्रार्थना करा, ही डायरी बघा. आणि त्यांच्या हातात डायरी दिली. आणि मला वाटतं त्यांचे शूज पॉलिश करण्यासाठी काहीतरी बाहेर गेलो. आणि मग काही वेळात मी परत आत आलो. त्यांनी विचारलं, कुणी लिहिलेत, झालेले संदेश आहेत का, चर्चमध्ये लिहून ठेवलेत. नाही, मी स्वतः तयार केलं. बोलले, खूप छान. आणि त्या दिवशी त्यांनी भविष्यवाणी केली, हे संदेश सांगून होतील आणि तुम्ही हजारो संदेश त्या दिवसात देणार आहात. प्रभूची स्तुती असो. त्या शब्दाची मी ज्यावेळेस स्वीकार केला माझ्या जीवनात, प्रभूची स्तुती असो. माझी पहिली क्रुसेड त्यांनी अहमदनगरमध्ये ठेवली. आणि मग तिथून पुढे देव हळूहळू टप्प्याटप्प्याने वापर करायला लागला. देवाच्या प्रिय लोकांनो, कृपादान असतं. तुमचं पाऊल तुम्ही उचला. देवाला शिकवायची गरज नाही, देवा तू असं कर आणि तसं कर. तुम्ही तर इंटरेस्ट दाखवायला सुरुवात करा. एखाद्याला खूप आवड असते गिटार वाजवण्याची, आणि मग लोक घरी आले की ते म्हणतात, गीत गातो का. हां, माळ्यावरून गिटार काढ ग. कीबोर्ड धूळ खात पडलेत, तबले ढोलक्या पेट्या धूळ खात पडलेत. वर्ष त्याच्याकडे बघायचं नाही. निम्मरभाऊ मला पारंगत कर, कारण तुझं वचन आहे, तो आपल्या दासात लागेल ते काढा झोपा. कृपादानांचा वापर करा, साठवून ठेवू नका. हालेलुया. हर्मोन पर्वतरांगा आहेत इस्रायलमध्ये. हर्मोन पर्वतरांगा, एक नदी उगम पावते, त्या नदीचं नाव आहे यार्देन. हर्मोन पर्वतरांगावरून वरून येते, ती येते गालिल समुद्रात. कुठून येते? हर्मोन पर्वतावरून येते गालिल समुद्रात. गालिल समुद्रातून परत अजून पुढे निघते, शेवटी जाऊन पोहोचते मृत समुद्रात. ह्या नदीची लांबी जवळपास 300 किलोमीटर आहे. किती? 300. ह्या नदीचं काय वैशिष्ट्य आहे? मोठमोठ्या नद्या ज्यावेळेस कडक उन्हाळ्यात वाळून जातात, कसाही उन्हाळा असो, ही नदी लहान का स्ट्रीम होईना पण ती नदी वाहत राहते. ही नदी हर्मोन पर्वतावरून पाणी घेऊन येते, गालिल समुद्रात आणते, आणि पुढे ती नदी कुठल्या समुद्रात शेवट होतो? डेड सी मध्ये, मृत समुद्रामध्ये. 33.8% त्या समुद्रात क्षार आहेत. त्या समुद्राचं नाव मृत समुद्र आहे, डेड सी आहे,
कारण त्याच्यात एकही मासा आणि कुठलं जीवन सापडत नाही. किती सरळ आणि सोपं आहे. जो गालिल समुद्र आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मासे वगैरे सापडतात आणि त्याच्यामध्ये जीवन आहे. मृत समुद्रात जीवन नाही. दोन समुद्रातला फरक काय आहे? एक समुद्र आलेलं पाणी घेतो, पुढं पाठवतो, म्हणून तो जिवंत आहे. आणि तो मृत समुद्र येऊ द्या, फक्त येऊ द्या. सबका माल अपना है, जो मिल रहा है वो लपेट लो. सगळा कचरा जमा करायची सवय. फक्त येऊ द्या करू नका, मृत समुद्रासारखं जीवन होईल. जर देवाची सेवा करायची, गालिल समुद्र बना. मला स्वर्गातून मिळालंय, मी ते लोकांसाठी वापरेल, मी ते पुढं पाठवेल, म्हणजे मी पण जिवंत राहील. आज कृपादानं जी देवाने दिलेत, प्रार्थनेचा असो, गायनाचा असो, वचनाचा असो, तुमचं कृपादान तुम्ही ओळखा. हे साऊंड ऑपरेट करणं पण एक कृपादान आहे, कोणी पण नाही करू शकत. प्रत्येक गोष्ट, इलेक्ट्रिशियनचं काम करणं, हे सुतारकी करणं, काहीही तुम्हाला दिसतंय, ही कृपादान आहेत. त्याचा देवाच्या मंदिरासाठी वापर करा. तुम्ही किती मोठे कलाकार असा जगासाठी, देवाच्या कामी नाही पडले, व्यर्थ झालं जीवन तुमचं. छे, अर्थच नाही तुमच्या जीवनाला. जगात तुमचं किती नाव मोठं असू दे, हा एवढा मोठा माणूस आहे जगात आणि देवाच्या कार्यासाठी उपयोगच नाही पडला, करोडपती आहे, करोड, लवकर रोडवरती येशील, काय फायदा नाही. अरे गरीब झालेले बघितलेत किती लोक, धनवान असलेले, करोडो रुपये असणारे लोक रस्त्यावर आलेत. का? वेळीच समजलं नाही कसं वागलं पाहिजे. ज्या गोष्टी देवाने तुम्हाला दिल्यात त्याचा वापर देवाच्या राज्यासाठी, मंडळीसाठी करा. आमेन. 5 गोष्टी शिकलो आपण. पहिली गोष्ट, सेवा ख्रिस्त केंद्रित असावी. सगळ्यांनी म्हणा, सेवा ख्रिस्त केंद्रित असावी, वचनांवर आधारित असावी, मंडळीकडे दृष्टांत असावा, मंडळी प्रार्थनेत तत्पर असावी, मंडळीमध्ये कृपादानांचा वापर व्हावा. एवढ्या 5 गोष्टी आज देवाचा दास म्हणून आपल्याला सांगून जात आहे. आज नंतर या गोष्टींचा आपण वापर करूया आणि अधिकाधिक आपण प्रबळ होत जाऊया. काही क्षण आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आज तुझ्या वचनांवरती मनन करीत असताना आमच्या हृदयाची पकड तू घेतलीस देवा. आणि निश्चित आजच्या वचनाद्वारे अनेक नवीन गोष्टीचं लागूकरण आमच्या या प्रिय मंडळीत व्हावं अशी दया आणि कृपा कर. धन्यवाद तुझ्या स्पर्शाबद्दल, तुझ्या आरोग्याबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. येथून पुढचा सगळा वेळ समय तुझ्या हाती घे, आम्हा सर्वांचा ताबा घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन, आमेन.